कोणतेही मंगल कार्य असो, गणपतीची पूजा प्रथम केली जाते. 14 विद्या आणि 64 कलांचा तो अधिपती असून त्याला आवाहन केले असता सगळी विघ्ने दूर होतात असे म्हणतात. पण अग्रपूजेचा मानकरी गणपती का, असा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेल. या संदर्भात आपण पुराणातील काही कथांची माहिती या लेखात घेऊ. प्रथम पूजेसाठी देवांमध्ये वाद. एकदा काय झाले, अग्रपूजेचा मान कोणाला मिळावा यासाठी देवांमध्ये वाद सुरू झाला. सगळे देवदेवता हा वाद घेऊन महादेवाकडे गेले. शंभो महादेवाने सगळ्यांचे बोलणे ऐकून घेतले आणि एक स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला. सर्व देवदेवता तयार झाल्या. शंभो शंकर म्हणाले, सर्व देवतांपैकी जो कोणी विश्व प्रदक्षिणा करून सर्वात आधी परत पोहोचेल त्यालाच अग्रपूजेचा मान मिळेल. सर्व देवता तयार झाल्या आणि आपापले आवाहन घेऊन निघाल्या. सगळ्या देवतांची एकच धावपळ सुरू होती. गणपती हे सगळं काही पाहत होता. आता त्याचे वाहन होते उंदीर. त्याने विचार केला, आपल्याला ही धावपळ जमणार नाही. तो एका जागी बसला आणि विचार करू लागला. बुद्धीची देवता म्हणजे गणपती. त्याला एक छान कल्पना सुचली. शिवशंकर म्हणजे जगाचे निर्माते, हे विश्व आणि त्यांचे प्रतिबिंब आहे. हा विचार मनात येताच गणपती उंदरावर आरूढ झाला आणि त्याने शिवशंकरला प्रदक्षिणा घातली. अन बिनविरोध झाली गणपतीची निवड. हळूहळू सगळे देव प्रदक्षिणा घालून परत येऊ लागले. त्यांनी पाहिलं, गणपती आधीच शिवशंकरांसमोर बसलेला आहे. महादेवांना आश्चर्य वाटलं. गणपती कुठेच गेला नाही. सर्व देवता विश्व प्रदक्षिणा करून परत आल्या. त्यांनी गणपतीला विचारले, गणराया, तू विश्व परिक्रमा करायला गेला नाहीस? तेव्हा गणपती म्हणाला, मी परिक्रमा करून परत आलो. देवगण म्हणाले, हे कसं शक्य आहे? तू आम्हाला दिसला नाहीस? तेव्हा गणपती म्हणाला, सर्व विश्व शंभो महादेव यांच्यात सामावलेलं आहे. त्यामुळे त्यांना प्रदक्षिणा घालणे हीच विश्व परिक्रमा आहे. देवतांना गणपतीचे बोलणे पटले, कारण ते जे काही बोलला ते निर्विवाद सत्य होते. अखेर सगळ्यांनी बिनविरोध गणपतीला स्पर्धेचा विजेता केलं आणि तेव्हापासून प्रत्येक कार्याच्या प्रारंभी गणपतीची पूजा करण्याची प्रथा आहे. गणपती विजयाची देवता. गणपती ब्रह्मज्ञानी आहे म्हणून तो अग्रपूजेचा मानकरी आहे. गणपतीचे एक नाव आहे भालचंद्र, म्हणजे चंद्राला माथ्यावर धारण करणारा. चंद्राचे तेज निर्मळ आणि शीतल असते. असा चंद्र मस्तकावर धारण करणे म्हणजे मस्तक जितके शांत राहते तितके आपल्यावर सोपवली गेलेली कार्य अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडण्याची कुवत वाढते. गणांच्या गणपतीने चंद्र धारण करून जीवनात शांत राहण्याचा संदेश दिला आहे. शांत राहणे याचाच अर्थ स्वतःवर नियंत्रण ठेवणे. अशी व्यक्ती आयुष्याच्या प्रत्येक युद्धात विजयी होते. गणपती विजयाची देवता असून अग्रपूजेचा मानकरी आहे. याचा आणखी एक अर्थ असा की चंद्र म्हणजे ब्रह्मदेव. तो ब्रह्माला अधिक जाणतो. मस्तकावर चंद्र म्हणजे गणपती ब्रह्म जाणणारा म्हणजेच सर्वज्ञ म्हणून तो पहिल्या पूजेचा मानकरी आहे. गणपतीला हत्तीचे मस्तक का लावले? जेव्हा गणपतीचे मस्तक शंभो शंकराने रागाच्या भरात उडवले आणि पार्वतीच्या विलापानंतर हत्तीचे मस्तक त्याला लावण्यात आले, त्यावेळी शिवशंकराने अशी घोषणा केली होती की यापुढे कोणत्याही कार्याची सुरुवात गणपतीच्या पूजेनेच होईल. येथे अनेकांच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो, गणपतीला हत्तीचे शिर म्हणजे मस्तक का लावण्यात आले? तर हत्ती हा सर्व प्राण्यांमध्ये सर्वाहून अधिक बुद्धिमान प्राणी आहे. गणपती म्हणजे समूहाचा नेता होय. नेता आणि तत्ववेत्ता यांच्या जीवनात बुद्धीची तेजस्विता आणि समाजाला योग्य मार्गाने नेण्याची अभिलाषा असणे गरजेचे असते. गणपतीचे हत्तीसारखे बारीक डोळे मानवी जीवनात सूक्ष्मदृष्टी ठेवण्याची प्रेरणा देतात. बारीक सुई देखील जमिनीवरून उचलण्या एवढी सूक्ष्मदृष्टी हत्तीची असते. मानवानेही स्वतःची दृष्टी सूक्ष्म ठेवली पाहिजे आणि जीवनात नकळत घुसणाऱ्या दोषांना अडवले पाहिजे. हत्तीचे लांब नाक म्हणजे सोंड दूरपर्यंत हुंगायला समर्थ करते. प्रत्येक गोष्टीचा गंध त्याला प्रथम आला पाहिजे याची ही सोंड सूचक आहे. गणपतीला 2 सुळे असतात. एक पूर्ण आणि दुसरा अर्धा असतो. पूर्ण सुळा श्रद्धेचा आणि अर्धा सुळा बुद्धीचे प्रतीक आहे. या सर्व कारणामुळे गणपतीला हत्तीचे शिर लावण्यात आले आणि कोणत्याही कार्यात गणपतीची प्रथम पूजा केली जाते.